बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। सोलापुरातील अक्षय ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते। प्रमुख उपस्थितांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी सोलापूर शहर मध्य विधानसभा आमदार देवेंद्र कोठे, काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते अशोक निंबर्गी, काँग्रेसचे माजी नगरसेवक चेतन नरोटे, माजी नगरसेवक सुरेश पाटील, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर, बिज्जू प्रधानी, सुदीप चाकोते, विनायक कोड्याल यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। माजी नगरसेवक, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनातून कार्यरत असलेल्या घोंगडे वस्ती येथील श्री बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। या ठिकाणी सहभागी होताना मला मनापासून अतिशय आनंद होत आहे की राजमाता अहिल्यादेवींवरती श्रद्धा असणारे सर्व या परिसरातील अनुयायी इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होत आहेत। आदरणीय सुरेश अण्णा यांचं महापालिकेतील कार्य नेहमीच माझ्यासारख्या युवकाला हे मार्गदर्शक राहिलेलं आहे। सभागृहामध्ये त्यांच्यासोबत काम करत असताना ते सभागृहात बोलण्यासाठी उभा असताना प्रशासनावरती कशा पद्धतीने पकड असावं, आपलं भाषण कशा पद्धतीने जनतेच्या व्यथेसाठी मांडलं जावं याचं मार्गदर्शन नेहमीच मला सुरेश अण्णांच्या मनोगतातून मिळालेलं आहे। आज या ठिकाणी उपस्थित राहत असताना मी आदरणीय सुरेश अण्णा, त्यांचे चिरंजीव बिपिन भैया व सर्व सहकाऱ्यांना मनापासून अभिनंदन करतो। वस्तीमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या रक्तदान शिबिर करता आम्हाला सगळ्या ठिकाणी बोलवलं आहे। संयोजक व मंडळाचे आधारस्तंभ सुरेश अण्णा पाटील गेली 40 वर्ष झालं या ठिकाणी हे मंडळ अहिल्यादेवीची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, एक जुनं मंडळ म्हणून सोलापूर शहरामध्ये प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिर भरवलं जातं। अहिल्यादेवीची मिरवणूक काढली जाते आणि अहिल्यादेवीच्या 31 तारखेला दुमका अभिषेकला देखील इथले हजारो लोक येतात। तर सुरेश अण्णा पाटील आणि त्यांचा सर्व ग्रुप जवळजवळ 300 ते 400 आज रक्तदान शिबिर या ठिकाणी सभा सगळ्यांनी नोंदवलेला आहे। हे 300वी जयंती आहे, त्यामुळे सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवीचा जागर, अहिल्यादेवीचा विचार हे या ठिकाणी धनगर बांधव प्रत्येक भागामध्ये मंडळाची स्थापना करून मिरवणूक काढून 31 तारखेला मी देखील आपल्या सगळ्याला आवाहन करतो आपल्या माध्यमातून हे 300व्या जयंती आहे। 300व्या जयंतीला अहिल्यादेवीचे जे विचार आहेत ते विचार आपण मांडण्याचं, सत्यात आणण्याचं आणि तसं वागण्याचं आपल्या सगळ्यांचं काम आहे। मी आवाहन करतो की 31 तारखेला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर 31 तारखेला त्यांना वंदन करण्याकरता, अभिवादन करण्याकरता आपण सगळेजण यावं ही आपल्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो। या प्रसंगी चन्नवीर चिट्टे, विजय पुजारी, रेवण सिद्धप्पा तेगेळी, निंगप्पा पुजारी, शरणप्पा डोळे, सायबण्णा मुडल, बसवराज भाईकट्टी, बंडोपंत डोळे यांची उपस्थिती होती। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते। या शिबिरात एकूण 331 रक्तदात्यांनी रक्तदान केले। या प्रसंगी विजय साळुंखे, शशिकांत थोरात, शैलेश गौतम, तमण्णा कंटीकर, नरसप्पा मनकल, बंडप्पा डोळे, बसवराज जाटगल, मल्लेश मासरेड्डी, मध्यवर्ती अध्यक्ष सिद्धबाबा निशाणदार, कार्याध्यक्ष उमेश कोळेकर, सचिव महेश गाडेकर, संजय होमकर, नागनाथ कोळेकर, जगन्नाथ बनगर, अर्जुन पांढरे, आनंद खाडेकर, बसवराज रूपनर, सागर रत्नुरे, अक्षय अंजिखाने, सूर्यकांत जिद्दम, रवी गड्डम, पिंटू कोळेकर, शिवा हक्के, अशोक कोळेकर यांची उपस्थिती होती। कार्यक्रम संपन्न होण्यासाठी रेवण वग्गूर, बिपिन पाटील, यशवंत पुराडी, सचिन मेत्रस, रवी मनकल, अमर गंजेळी, लिंगराज मासरेड्डी, पवन तगारे, सिद्धारूढ गंधाळकर, सुरेश मनकल, अप्पी पुजारी, कुमार शिरसगीकर, प्रभू कोळी, महेश मलुरे, सिद्धराम हळ्ळी, प्रवीण डोळे, अविनाश सोल्लगी, दीपक कर्ली, नागेश गंधाळ आदींनी व धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले।